बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा, प्रकरण 14. माणिक आणि बानू जोडीनं चंद्रमणीच्या पायापुढं वाकले. त्याने आपले हात त्यांच्या पायावर ठेवले. तो चंद्रमणी गंभीर. त्यांचे डोळे भरून आले. साहेब तुम्ही. माणिकराज, बानूला जाऊ दे. बानू बाहेर गेले. माणिकराज, असाच मी जोडीनं पाया पडलो होतो आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या. ती आठवण आली आज. तुम्ही मला देव मानलत. तुमच्या श्रद्धेनं डोळे भरले. सुखानं जीवन जगा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. साहेब, हिला नाचगाणं शिकवीन म्हणतोय. पाठव एखाद्या क्लासमध्ये. नाहीपेक्षा आपल्या बंगल्यात सोय करतो मी. बोलावतो कृष्णातला. तो घेईन तिचं नाचगाणं. तुमची इच्छा. चंद्रमणीने लगेच फोन फिरवला. हॅलो, मी चंद्रमणी. बोलो साहब, आपकी कुछ सेवा. पडीकडून कृष्णनाथचा आवाज आला. आप बंगले पे आना हर रोज शाम को 4 से 5 बजे तक. क्यों? नाचगाना सीखना है. किससे? किससे? है एक लड़की. नई शादी बनाने वाले हैं क्या? मजाक मत करना, मेरी बहन जैसी है. सरला देवी आई थी हमारे नृत्यगान में. बिरला क्रीड़ा केंद्र चौपाटी पर प्रोग्राम था. आपके बारे में पूछ रही थी. आप चुप रहिए, दिल में दौरा पड़ जाएगा. माफ़ करना चंद्रमणि जी. अच्छा नाच गाना कैसा होगा? मराठी लावणी या और कोई? आप बंगले पे आना, सब बता दूंगा मैं. अच्छा, शुक्रिया. फोन खाली ठेवला. सारा संवाद माणिकला ऐकला होता. त्याच्या मनाप्रमाणेच सारं घडत चाललं होतं. बानू माझ्यासोबत आणली तुमची काही हरकत तर नाही? कशाबद्दल? तुम्ही मला फक्त एकट्याला ह्या बंगल्यात आश्रय देणार होतात. त्याचा मी गैरफायदा घेतला. सोबत मी बानूला आणलं. बरं आणलंस. मला माझा संसार बसवता आला नाही, तरी तुमच्यासारख्यांचं संसार सुखाचं बघून तरी मला आनंद घेऊ दे. माणिकराज साहेब, तुम्हीही सुखाचा संसार करावा. माणिकराज, खूप वाटतं मला सुद्धा, पण सरलेनं असं करायला नको होतं. पत्नीनं दुसऱ्याच्या मागे जाणं ही लांछनास्पद गोष्ट असते पुरुषाच्या नवरेपणाला. बायको दुसऱ्यामागे जाते म्हणजे ती नवऱ्याची प्रतिष्ठा, त्याचा मान, त्याचं घरानं सहाऱ्याला तिला थाडून गेलेली असते. त्यात तिला क्षमा तरी कशी करायची? बरं, दुसऱ्या पुरुषामागे जायला तरी कारण योग्य हवे. कारण काय? तर त्या क्रिकेटरने काय केले तर डबल सेंचुरी काढली. त्याने एका ओव्हरमध्ये लागोपाठ 4दा सिक्सर ठोकल्या. बस, त्यासाठी तिने त्याच्यावरनं जीव ओवाळून टाकावा. आता तो क्रिकेटर क्रिकेट बाहेर आहे. त्याला टेस्टमध्ये घेत नाहीत. आणि सरला आता डोळ्याला पाणी आणते. तो दारू पिऊन पडतोय आणि सरला त्याची ती शराबी ग्लासे बेसिनमध्ये धुत असते. तो क्रिकेटर आता सिक्सर मारता येत नाही म्हणून तिलाच बॅटनं झोडतोय. त्यानं तिच्या मत्थर डोक्याला डॉक्टरांचे 4 टाके पाडलेत. साहेब, तिला झाली शिक्षा खूप झाली. तिला माफ करावं तुम्ही. माणिकराज, कोणीच कोणाला माफ करायचं नसतं. तो क्रिकेटर तिला आवडला. तिनं त्यापूर्वी विचार केला होता. आपल्या नवऱ्यात जे गुण आहेत ते त्या क्रिकेटरियरमध्ये नाहीत. एकच मनुष्य सर्व कलागुण संपन्न नसतो. त्यात एकच कलागुण असतो, पण तो जबर असतो. आता क्रिकेटरमध्ये माझ्या ॲक्टिंगचे गुण नाहीत म्हणून काय माझ्या ॲक्टिंगवर आशक होऊन त्याच्या बायकोने माझ्याकडे आकर्षित व्हावं
आणि मी तिचं स्वागत करावं? माणिकराज, असं जर घडत राहिलं तर विवाहसंस्था कोसळून पडेल. आजच्या स्त्रीमुक्तीच्या चळवळी या विवाहसंस्था मोडायलाच निघाल्यात. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. त्यांना 4 भिंतीचा तुरुंग नको आहे. माझ्यासारखा फ्री माइंडेड कलावंत सांगतो, 4 भिंतीशिवाय संसार होत नसतो. त्यात दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. कोणी एकमेकावर कुरघोडी करायची नसते. कुरघोडी करायला निघालं की मग होतो एकमेकांविषयीचा द्वेष, आणि त्या द्वेषातून मग बाहेर पडतात एकमेकांच्या अवमानी शब्दांचे फुत्कार. त्या फुत्कारात विखार असतात, ताटातुटीचे, घटस्फोटीचे. साहेब, खरं आहे, हेच झालं माझं अंचनिकीचं. तिला खूप समजावून सांगितलं, तू जे काही करतेस ते खरं नाही, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. माणिकराज, माझं तरी कुठं आहे तुझ्यापेक्षा वेगळं, पण तुला दुसरी तरी मिळाली तुला समजून घेणारी. पण मी तडपडतोय आणि त्यासाठी घ्यावं लागतं हे विष. विष पचावं म्हणून मग हा सोडा, ही फ्राय कोंबडी, हा आईस बॉक्स. पण मद्यात बुडणं चांगलं नाही साहेब. माणिकराज, तू सांगण्याची गरज नाही ती. अरे, साधा चहा न पिणारा मी कलाकार. मला साध्या सिगरेटचा धूर कधी सहन होत नव्हता पूर्वी. मित्रांबरोबर बियर बारमध्ये गेलो तर आपला थंडा ऑरेंज नाही तर मँगोला पित होतो. सारे मला हसत होते. आणि आज मी आज शराबी बनलोय, पक्का स्मोकर बनलोय. का बनलो? कशासाठी बनलो? खरं आहे तुमचं. म्हणूनच म्हटलं, माणिकराज माझा सेक्रेटरी हो. मला सांभाळून घेत जा, माझे करार नीट बघत जा. तुला हवं तेवढं मी सहाय्य करेन. मी मराठी सिनेमा सोडणार आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रोड्युसर्सना मी तुझं नाव सुचवणार आहे. नट्टीसाठी म्हणून बानूचं नाव सुधारणार आहे. बानूला फिगर आहे, पण कॅमेरामन काय म्हणतो ते बघायला पाहिजे. आता सारं हळूहळू बघता येईलच. घाई करू नकोस. शेवटी काळ सारं ठरवतो. फक्त कष्ट करण्याची ताकद आपल्याजवळ पाहिजे. आपणच माणसाला मोठं करीत असतो. बानूची स्क्रीन टेस्ट घ्यायला हवी. माणिकराज, बानूची घाई करू नकोस. गो स्लोली. काय? होय साहेब, तुम्ही सांगाल तसं करू. चंद्रमणनं बेल दाबली. वजीर आत आली. माणिकराजला आपल्या बंगल्यातली ती कोपऱ्यातली खोली दे. वो खालीच आहे साहेब. तेथे पलंग आहे. पलंगावर गाद्या. गद्दी नहीं साहब, दूसरे रूम से लाना पड़ेगी. वहाँ डनलाप की गद्दी. तर ती गादी त्या पलंगावर टाक. वर चांगलं कवर टाक. 2 उशा दे. त्यांना त्या संडास बाथरूमचा उपयोग करू दे. तू दुसऱ्या संडास बाथरूमचा उपयोग कर. बानूला काही काम सांगायचं नाही. त्यांच्या खोलीत सकाळी नाश्ता पाठवायचा. त्याची भांडी तूच न्यायची. दुपारी ते दोघे असले तर जेवण द्यायचं. संध्याकाळी त्यांचं डिनर पण द्यायचं. माणिकरावचा राग द्वेष करायचा नाही. तुझी काही तक्रार असेल तर सांग. उगाच मनात कुढायचं नाही. या कामाचा मला पगार मिळत नाही. मैं पगार की बात नहीं करता साहब. मी कुठं काय म्हणालो? तुझ्या कष्टाची किंमत तुला द्यायला नको? भानू कैसी लगी? तुला कैसी लगी? बहुत बहुत स्मार्ट. मराठी तमाश वाली पिक्चर की हीरोइन दिखती है और हंसती भी बहुत अच्छी. पसंद आई ना? हो साहब. तो चलो काम पे लग जाओ. खाना अच्छा करना. साहब, अभी वो नहीं आएगा ना? कौन? राजा राम. अभी उसे मैंने हमेशा के लिए वनवास भेज दिया. वो इस अयोध्या में कभी नहीं लौटेगा. साहब, टालियां बजाओ. वजीरा हसत बोलली. बजाओ.
त्योहार मन लगता है तो गवार. चंद्रमणीचा डायलॉग ऐकून वचिरा नाचतच राहिली. माणिकराज, ही तरुण पोर पाहिली? हा पाहिली. बोला. हिचा बाप आमच्या गावी मशिदीत नमाजी होता. महिना त्याला जातवाले ₹250 देत होते. त्यात त्यांचं पोट भरत नव्हतं. मी हिंदू, चांगला मराठा, मला या मुसलमानांच्या पोरीचं कौतुक वाटायचं कारण नाही. पण ही पोर गावात भीक मागत होती. तेव्हा मी चौकशी केली. नमाजवाल्याची तरुण पोर भीक का मागते? तर नमाजवाला बाप म्हणाला, साहब, भिकमंगे लोग ज़्यादा पैसा कमाते हैं, तो आप क्यों नहीं भीक मागता? मी त्याला म्हणालो. चंद्रमणीने त्याला असं म्हटल्यावर गडी खुश झाला. लगेच तो जातवाल्याला म्हणाला, मैं बम्बई चला. क्यों? बम्बई में हाजी अली दरगाह के रास्ते में बैठूंगा, क्योंकि कल ही मैंने पढ़ा है कि वहाँ अरब लोग हर एक भिकमंगे को 10-50 रुपयों की नोट बांटते हैं. तो जाओ हरामजादे. साहेब, मग आला वजिराचा बाप मुंबईत? होय. तो वजिराला घेऊन हाजी अलीला बसायला लागला. दोघांना रोज चांगले पैसे मिळत होते. रोज दोघे इराणी हॉटेलात खिमा पाव, राईस मटण खात होते. दिवस आड बिर्याणी खात होते. राहायला कुठं होते? तिथंच जवळ महालक्ष्मी रेस्कोरच्या झोपडपट्टीत. तर मग वजिरा तुमच्याकडे कशी आली? त्या हाजी अल्लीच्या एका भिकमंग्यानं तिला हेरलं आणि तो मग तिच्याकडं मोहब्बतची भीक मागायला लागला. या अल्लावजी या वजिरा करायला लागला. ही गोष्ट वजिरानं बापाला सांगितली. बोलून चालून उपवर पुरीचा बाप तो. त्यानं सरळ त्या तरुण भिकमंग्याची लुंगी पकडली. 2 तमाचे लगावले. त्या तरुणात रग होती, मस्ती होती. खरा तो भिकमंगा नव्हताच. चांगला श्रीमंत होता. पण भिकारी वेश घेऊन तो असल्या भिकाऱ्यांच्या तरण्या पोरी भुलवून नेत होता. खाणं पिणं लेणं देऊन त्यांना खुश ठेवण्यात होतं. त्यांचा उपभोग घेऊन मग सरळ अरबाना विकत होते. हिच्या बापानं त्याला तमाचे लगावल्यावर तो काय गप्प बसतोय? काय केलं त्यानं? असा जुमा का दिन. हाजी अलीचा पाण्यातला छोटासा ब्रिज, भरती आलेली. वजिराचा बाप भरतीचं पाणी चढावायचा, आत त्या ब्रिजवरनं घाईन निघाला. तर ह्या भिकाऱ्यामगनं धक्का दिला. तो सरळ खाली पाण्यात. भरतीचं पाणी चढत होतं. मागं पुढं कोणी नाही याचा अंदाज बांधूनच त्या बुशमने डाव साधला होता. म्हणजे वजिराचा बाप कायमच नमाज पडायला अल्लाकडे गेला? होय, तेच झालं. दुसऱ्या दिवशी ती छोटीशी बातमी वाचली. हाजी अलीच्या समुद्रकाठावर बेवारशी प्रेत. पण नंतर ते प्रेत त्याच्या वजिरा मुलीनं ओळखलं. सदर प्रेत भिकारीचे असल्याचे कळते. बातमी वाचली. तडक हाजी अल्लीला गेलो. वजिराला शोभणं फारसं जड गेलं नाही. तिथेच पोलीस चौकीत त्या बातमीबद्दल बोलत होतो तर वजिराच्या जबानीवरनं त्या गुंडाला पकडलं होतं. वजिराला मी गावची ओळख दिली. तिलाही भिकाऱ्याचं जीवन नको होतं. ती जवान होती, सुंदर होती, हसीन होती. तिला तिथे धोका होता. मी सरळ मांडीचं मागचं दार उडणार. आत घेतलं न घेतलं, सरळ त्या बंगल्यात आणलं. सुरलाला ती खूप लाजवाब वाटली. ती कवाली अशी छान म्हणते की कोई जवाब नहीं. तर अशी ही वजिरा. साहब, मेरी जुल्म की कहानी माणिकराज कड़े क्यों बजा रहे हो? अपने गांव वाले हैं ना? बानू तो मुझे खूब खूबसूरत लग रही है. वजीरा, तेरी नज़र ना लगे हाँ बानू को. साहब, इतनी गंदी नहीं मेरी नज़र. अच्छा, जातो भली. बानू बाहेर आली. तिने बानूला मिठीच मारली. हे काय ग? साहब को तुम बहुत पसंद आई. काय? हाँ, वो तुम्हें पिक्चर में काम देंगे. मैंने भी साहब के साथ एक पिक्चर में काम किया था. काम मामूली था. यही बंगले में शूटिंग हुई थी.
साहब की। साहब को मैं चाय और बिस्किट हाथ में देती, इतना ही मुझे काम था, लेकिन प्रोड्यूसर ने मुझे उस 4 मिनिट का 50 रुपये दिया। 50 म्हणजे 50 का ग? हां हां, वैसेच होंगे. सिनेमात 4 मिनिटाला 50 रुपये, तर दिवसाला किती रुपये मिळत असतील ग वजीरा? अरे भोली, मुझे 50 रुपये क्यों मिला? मैं साहब की नौकरानी इसलिए मिला. अब वो प्रोड्यूसर यहाँ हमेशा आते हैं, मैं उनका काम करती ना, इस खुशी से उसने 50 रुपया दिया. नहीं पण पैसे मिळतात ना पिक्चरमध्ये. हाँ, वो बात सच है. अपना साहब का देखो ना, हिंदी पिक्चर का तो वो साइड हीरो है, तो भी उसे 5-6 लाख मिलता है. मराठी में हीरो होते हुए भी उसमें उसे कुछ मिलता नहीं. कुछ नहीं म्हणजे मराठी निर्माती मंडळी बोंबलबिकी आहे की काय? ते ऐकून वजीरा खदाखदा हसत राहिली. का ग हसतेस? तू बोली ना बोंबलबिकी, मुझे बहुत पसंद आया बोंबलबिकी कहना. मराठी सिनेमा वाले प्रोड्यूसर ऐसे छे, यह सब आते हैं साहब के पास. साहब की दारू, साहब का खाना खा जाते हैं. साहब ने काम का पैसा मांगना शुरू किया कि वैसे चले जाते हैं, खाली वायदे करते हैं और वे ऐसे ही कहते हैं. इसलिए साहब मराठी में काम करना बंद कर रहे हैं. उसे हिंदी का थोड़ा काम मिलेगा तो भी उनका काम चलेगा, क्योंकि पैसा मिलता है. हिंदी में काम थोड़ा, दाम ज़्यादा. मराठी में काम ज़्यादा, दाम थोड़ा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.